296 वर आहे. पान नंबर 296 वर मी आहे. आणि त्यातला मुद्दा जो आहे, कारभारीपण म्हणजे काय? कारभारीपण म्हणजे काय? आपण काल देव जो बाप, तो आपल्याला सर्व गोष्टी पुरवणारा, ज्याच्याकडे सगळी मालकी हक्क आहे, तो देव. आणि त्यांनी आपलं सर्वात मोठं अर्पण जे दिलं, ते म्हणजे आपल्याला त्यांनी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला, त्याचा पोकरा त्यांनी दिला आणि तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी तो अर्पिला. हे सर्वात मोठं अर्पण देवाने पहिल्यांदा दिलं. मग आपण पाहिलं मत्तयाचा 17वा अध्यायामध्ये 24 ते 27 तीनच वचनामध्ये आपल्याला समजून आलं, की येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलं बरं? त्या ठिकाणी मंदिरामध्ये तो कर दिला. त्याचाच नाही दिला, तर त्यांनी पेत्राचा सुद्धा कर दिला. याचा अर्थ कर आपण स्वतःचाच नाही, पण तो दुसऱ्याचाही देऊ शकतो. असं त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. आता मी काल एक सांगितलेलं होतं, की मला जर तुमच्याकडे काही प्रश्न असले, तर तुम्ही ते प्रश्न माझ्याकडे पाठवा. मला एक प्रश्न आलेला आहे आणि तो मी सर्वात शेवटी घेणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी देणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि खूप अवघड प्रश्न आहे तो. अ, पण आता आपण 296 पानावर जाणार आहे आणि वाचन केल्यानंतर आपण मग पवित्र शास्त्राकडे पुन्हा एक वेळेस जाणार आहे. तुमचे शरीर तुम्हामध्ये वासणारा जो पवित्र आत्मा त्याचे मंदिर आहे आणि हे तुम्ही आपले नाही, हे तुम्हास ठाऊक नाही काय? याचा अर्थ आपलं शरीर जे आहे, हे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आपलं ते पवित्र मंदिर आहे. जसं देव जेव्हा तो पवित्र मंदिरात असतो, तेव्हा ते मंदिर पवित्र असतं. म्हणून आपण काय म्हणतो? पवित्र मंदिर. कारण त्या ठिकाणी देव आहे. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. भारी किंमत देऊन आम्हाला विकत घेण्यात आले आहे व आमचा उद्धार करण्यात आला. आम्ही देवाच्या मालकीचे आहोत. हे केवळ पुनरुच्चार आहे. कारण त्याने आम्हाला निर्माण केले. प्रारंभापासून आम्ही त्याच्या मालकीचे आहोत. कारण प्रारंभी देवाने निर्माण केले. पवित्र शास्त्र स्पष्ट विधान करते. पृथ्वी व त्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. उत्पत्तीच्या वेळी देवाने आपल्या मालकीच्या मालमत्तेत मानवा मानवाला भागीदारी दिली आणि जग व त्यात राहणारे आणि जगातील मालमत्ता या सर्वांचा तो मालक राहिला. मानवाच्या पतनाच्या वेळी त्याने सैतानाच्या जे स्वाधीन केले होते, त्याने वधस्तंभावर पुन्हा आपल्या मालकीचे करून टाकले. त्याच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी सध्या त्याने आपले लोक कारभारी म्हणून नेमिले आहेत. याचा अर्थ जे आपण हरवलेलो होतो देवापासून, ते देवाने क्रूस खांबावर परत आपल्याकडे करून घेतलेला आहे आणि तो परत आपला सर्वांचा मालकी हक्क आहे. पण त्याने त्याच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय केलंय बरं? कारभारी म्हणून निवडलेला आहे. कुटुंबाची किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्याकरिता नेमलेला मनुष्य त्याला कारभारी म्हणतात. कारभारीपणा हा अधिकार, कर्तव्य किंवा कारभाराची सेवा आहे. ख्रिस्ती व्यक्तीला कारभारीपणा म्हणजे देवाने मानवाला जे दिले आहे, त्याची जबाबदारी घेऊन त्याचा सदुपयोग करणे होय. मग जीवन, व्यक्ती, वेळ, दाने, कर्तृत्व, भौतिक मालमत्ता, दुसऱ्याची सेवा करण्याची मिळालेली संधी आणि सत्याविषयीचे त्याचे ज्ञान असो. ख्रिस्ती लोक देवाच्या मालमत्तेचे व्यवस्थापक किंवा कारभारी या नात्याने काम करतात.
आणि विश्वासू कारभारी बनण्यास जीवन ही देवाने दिलेली संधी आहे, असे त्याचे अवलोकन आहे. त्याद्वारे भविष्यात ते चिरंतन वस्तूचे श्रेष्ठ कारभारीपण करण्यास लायक ठरतात. त्यांच्याकडे विशाल दृष्टिकोनातून पाहिल्यास कारभारीपणामध्ये शहाणपणाने आणि निस्वार्थीपणाने जीवनाचा केलेला उपयोग याचा समावेश होतो. आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे देवाची मालकी कबुली करण्याचे मार्ग. त्याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत. 4 मुद्दे आहेत. जीवन 4 क्षेत्रामध्ये विभागू शकते आणि प्रत्येक क्षेत्र देवाची ही देणगी आहे. त्याने आम्हाला शरीर, क्षमता, वेळ आणि भौतिक मालमत्ता दिली. त्याशिवाय सभोवती असलेल्या जगावर त्याने आम्हाला सत्ता दिली आहे. त्याचीही आम्ही काळजी घेतली पाहिजे. आता पहिला मुद्दा, शरीराचे कारभारीपण. शरीराचे कारभारीपण. देवाचे लोक स्वतःचेच कारभारी आहेत. देवावर आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती करावी. आपल्या सामर्थ्याप्रमाणे आणि लाभलेल्या सुसंधीप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी आपल्या शारीरिक व बौद्धिक सामर्थ्याचा विकास करणे हा त्यांचा विशेष हक्क आहे. असे करण्याद्वारे ते देवाला सन्मान देतात आणि इतर बांधवांना आशीर्वादमय होतात. दुसरा मुद्दा, क्षमता कारभारी. प्रत्येक मनुष्याच्या अंगी विशिष्ट कार्यशक्ती असते. एकदा संगीतामध्ये तर एखादा संगीतामध्ये तज्ञ असू शकेल, दुसरा शिवणकामामध्ये किंवा मोटर गाडीच्या कारागिरी असेल. काही जण लवकर मैत्री करून लोकांना मिसळतात, तर एकलकोंड्या उद्योगाच्या पाठी लागतात. प्रत्येक दानाचा किंवा कौशल्याचा उपयोग स्वतः स्वतःच्या गौरवासाठी किंवा त्याने मुळात हे दान दिले आहे, त्याचे गौरव करण्यासाठी करण्यात येते. मनुष्य देवाच्या गौरवासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी त्या दानाचा परिश्रमाने विकास करू शकतो. पवित्र आत्म्याने दिलेल्या देणग्यामध्ये आम्ही प्रत्येकाने सुधारणा घडवून आणावी. त्यामुळे त्या बहुगुणित होतील. त्यांच्या धनाला संपूर्ण अधिकार अधिक फायदा होण्यासाठी उत्तम कारभारी सढळ हाताने देणग्यांचा उपयोग करतो. मी या ठिकाणी थांबत आहे 2च मुद्दे घेऊन. देवाच्या मालकीचे कबुलीचे 2च मुद्दे मी या ठिकाणी घेत आहे. याचा अर्थ ज्या काही आपल्यामध्ये क्षमता आहे, जे काही शरीर आहे, या दोन्ही गोष्टीचा आपण काय करू शकतो बरं वापर करतो. उद्या आपण पाहणार आहे वेळेचे कारभारीपण आणि भौतिक मालमत्तेचे कारभारीपण कसे करू शकतो आपण. आता मला पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे जायचं आहे आणि आपल्याला आता जो कारभारीपणा दिलेला आहे, ह्याच्यामधून आपण नेहेमीयाच्या पुस्तकाकडे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये नेहेमीयाच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय आणि 38-39 वचन, नेहेमीयाचा 12वा अध्याय 44 वचन, नेहेमीयाचा 13वा अध्याय 5 आणि 12 वचन. मी आता काही गोष्टी या ठिकाणी इंग्लिशमध्ये वाचणार आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन मी मराठीमध्ये करणार आहे. तर आपण पाहूया की नेहेमीया याच्या काळामध्ये ह्या मंदिरामध्ये, यरुशलेमच्या मंदिरामध्ये कोणती परिस्थिती होती, कोणत्या परिस्थितीमध्ये नेहेमीयाने काम केलं आणि नेहेमीयाने कशा पद्धतीने दशांश आणि अर्पण जे आहेत त्याचा त्याने कशा पद्धतीने लोकांना सवय लावली. आपण जर पाहिलं
मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये वाचत आहे. नेहemiयाचा 10वा अध्याय 38 आणि 39 त्यामध्ये म्हणतंय, फॉर्म पार्ट ऑफ द कव्हनंट रिन्युअल ceremony, the small community of Jews who returned to the Jerusalem met together with the leaders to the read and the Moses law. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लहान असा ग्रुप, लहान अशी काही लोकसंख्या त्या ठिकाणी यरुशलेममध्ये आले आणि त्यांना जे नेते आहेत यरुशलेममध्ये त्यांना त्यांनी भेटलेला आहे. आणि भेटल्यानंतर आता ते काय करतायत पहा. हे ज्यूइश लोक आहेत आणि ते ज्यूइश लोक भेटल्यानंतर काय करतायत, ते पहिल्यांदा स्वतःची पाप त्या मंदिरामध्ये काय करतायत, कन्फेस करतायत. स्वतःची पाप ते कबूल करत आहेत. या ठिकाणी लिहिलेलं आहे नेहemiयाचा 9व्या अध्यायामध्ये. त्यानंतर ते पुन्हा एक वेळेस देवासंगती त्यांचं जे काही नातं आहे ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतायत. नेहemiयाच्या 10व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते सांगतात नेहemiयाच्या 10व्या अध्यायामध्ये की ते पूर्ण त्यांचं अर्पण आणि दशांश हा मंदिरात देतात. आणि मंदिरात दिल्यानंतर ते देवासंगती त्यांचं नातं आहे, हे त्या ठिकाणी ते दर्शवितात नेहemiयाच्या 10व्या अध्यायामध्ये. आता जेव्हा हे दशांश आणि अर्पणे आणतात मंदिरामध्ये, त्यावेळेस जे लेवी आणि जे याजक आहेत, ते शहरामध्ये जातात, गावामध्ये जातात आणि जो दशांश आणि जो अर्पण आहे ते लोकांच्याकडून गोळा करून ते स्टोअर हाऊस म्हणजे जे गोडाऊन आपण म्हणतो किंवा ज्या ठिकाणी ते ठेवलं जात होतं मंदिरामध्ये सर्व अन्नधान्य त्या ठिकाणी ते आणतात. पण ते काय आणतात? ते जे शेतामध्ये उगवलेलं आहे अन्नधान्य ते आणतात आणि ज्याने अगोदर दिलेलं आहे त्यांच्याकडून त्यांच्या शेतामध्ये जे काही ह्या वर्षामध्ये वाढ झालेली आहे, त्याचा 10% ते काय करतात बरं, दशांश किंवा अर्पण ते घेऊन येतात आणि मंदिराच्या त्या गोडाऊनमध्ये किंवा स्टोअर हाऊसमध्ये ते ठेवतात. आता 10व्या अध्यायाना 38व्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, त्या ठिकाणी हा जो दशांश आणि अर्पण जो आहे, हा फक्त लेवींच्यासाठी आहे. पण लेवी तो दशांश अर्पणामधला जो काही आहे, त्यातला 10वा भाग, जो 10वा भाग ते लोकांच्याकडून घेतात. त्याच्यातला 10वा भाग ते काय करतात, ते याजकांना देतात. याचा अर्थ आपण त्याला काय म्हणतो बरं? आपण टाइथ देतो आणि आपण टाइथ कुणाला देतो? सेक्शन ऑफिसला देतो. साउथ महाराष्ट्राला देतो. साउथ महाराष्ट्र सेक्शन काय करतं? त्यातला 10वा भाग ते ॲड करतं. म्हणजे त्याला आपण म्हणतो टाइथ ऑफ टाइथ. आणि सेक्शन ऑफिस तो 15% हा भाग कुठं पाठवतो माहिती आहे तुम्हाला? युनियनमध्ये पाठवतो. ही सिस्टम जी आपण अडॉप्ट केलेली आहे, घेतलेली आहे, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चमध्ये ही ह्या ठिकाणी येऊन घेतलेली आहे. आता पुढे पाहूया. मी थोडं वाचतो इंग्लिशमध्ये आणि मग तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. द रेफरन्स टू टाइथ इन Nehemiah 10:38 is followed by the people commitment to the preservation of the temple service. We will not neglect the house of the God, verse 39. By giving their tithe, they showed their concern for the temple. या ठिकाणी म्हटलेलं आहे, जेव्हा ह्यांनी दशांश आणि अर्पण दिले, ते अर्पण आणि दशांश ह्यासाठी दिले, कारण त्यांना मंदिराची काळजी होती. मंदिराच्या काळजीच्या खातीर त्यांनी ते काय केलंय बरं, दशांश अर्पण त्या मंदिरामध्ये त्यांनी दिलेलं आहे. They wanted to continue the benefit from the God's gracious forgiveness through the intercession ministry of the priest. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, की ते ह्यासाठी देत होते दशांश अर्पण, जेणेकरून त्यांच्यासाठी, त्यांच्या पापासाठी किंवा त्यांच्या दुःखासाठी, त्यांच्या अडचणीसाठी जो मध्यस्थीची प्रार्थना करणारा याजक होता किंवा लेवी जे होते, त्यांच्या जीवनासाठी ते काय करत होते बरं, हे दशांश आणि अर्पण देत होते. आता पुढे म्हटलेलं आहे,
Later, Nehemiah appointed a group of Levi to bring to be in the in charge of the storeroom in the temple. They collected the tithe from the town. The system set up by the Nehemiah was function and gain and the support to the Jews. आता ही जी सिस्टम तयार केली ही नेहम्या राजाने तयार केली. आता ही सिस्टम बनवल्यानंतर ही सिस्टम खूप चांगल्या रीतीने चालत होती. लोक दशांश अर्पण देत होते. ते दशांश अर्पण लेवी घ्यायचे, ते स्टोर हाऊस मध्ये ठेवायचे, त्यातला 10वा भाग हे याजकांना द्यायचे आणि राहिलेले धान्य जे असायचे त्या स्टोर हाऊस मध्ये ते ठेवायचे. इट इज ॲट दॅट पॉइंट in the narrative that an important detail is added. Judah was pleased with the ministering priest and the Levi. Notice that the people reason for the tithing was not that they were pleased with the performance of the priest. They tithe because according to law. आता इथे या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. हा 44व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. नेहम्याचा 10वा अध्याय 44व्या वचनामध्ये. आता या ठिकाणी अशी परिस्थिती आलेली आहे की आता लोक तो 10वा भाग दशांश अर्पण देत होते कारण नेहम्यानी तो नियम बनवलेला होता त्यावेळेस की तुम्ही 10वा भाग हा दिलाच पाहिजे. या ठिकाणी लिहिलेलं आहे आता परिस्थिती अशी आहे की याजक लोक चांगले काम करत होते, लेवी लोक चांगले काम करत होते म्हणून ते लोक दशांश अर्पण देत नव्हते. पण नेहम्याने नियम बनवला म्हणून ते दशांश अर्पण त्या ठिकाणी आणत होते. याचा अर्थ याजक आणि लेवी हे त्यांचे काम काय करत नव्हते बरं, बरोबर करत नव्हते. They as well as the priest and the Levites were fulfilling God's will, and the result was joy in the Lord. Of course, this doesn't mean that the Jews were not interested in what was going on in the temple. याचा अर्थ ज्यूइश लोकांना पूर्ण माहिती होती की याजक आणि लेवी हे लोक काय काम करत आहेत मंदिरामध्ये, याची जाणीव त्यांना झाली. लक्षात घ्या तुम्ही, जाणीव झाल्यानंतर त्याच काळामध्ये नेहम्या हा पेर्शियामध्ये निघून जातो. त्याची नोंद आहे बिफोर क्राइस्ट याचा इसवी सन 432 मध्ये नेहम्या हा यरुशलेम सोडतो आणि काही काळासाठी तो तिथून निघून जातो. पण तो तिथून गेल्यानंतर लोक मंदिराला जायचं बंद करतात. लोक मंदिराला दशांश अर्पण द्यायचं बंद करतात. लोकांचं जे काही याजकांच्यावर प्रेम होतं किंवा याजकांकडे बघण्याची जो काही दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन बदलतो आणि लोक दशांश अर्पण द्यायचे बंद करतात. आता ह्याचा परिणाम हा होतो, जर तुम्ही 13वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनांमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जे काही गोडाऊन होते, जे काही स्टोअर हाऊस होतं ते त्या ठिकाणी रिकामं झालं. मग जे याजक होते ते याजक जाऊन त्या मंदिरामध्ये राहू लागले. जे गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये ते राहिले. लक्षात ठेवा, मंदिर हे राहण्याची जागा नाही. पण त्या काळामध्ये याजक आणि लेवी ते काय करतात बरं, मंदिरामध्ये ते जाऊन राहतात. कारण त्यांना आता दशांशाने अर्पण मिळत नाही. मग लेवी लोक काय करतात? लेवी लोक या ठिकाणी लिहिलेलं आहे 13वा अध्याय 10व्या वचनामध्ये की लेवी हे मंदिर सोडून देतात आणि हे शेतामध्ये कामाला जातात. शेतामध्ये काम करत असतात. आता त्याच काळामध्ये ही परिस्थिती चालू असताना अचानक नेहम्या हा यरुशलेममध्ये परत येतो. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा तो पाहतो की मंदिरामध्ये याजक राहत आहे. लोक प्रार्थनेला येत नाहीत. लेवी लोक शेतात कामाला गेलेले आहेत. आणि मग तो पुन्हा एक वेळेस काय करतो बरं, या सर्व गोष्टी तो सरळ करतो. याजकाला मंदिरातून बाहेर काढतो. लेवी लोकांना तो शेतातून बोलवून घेतो आणि तो पुन्हा एक वेळेस तो काय करतो बरं, सर्व गोष्टी ज्या मंदिरामध्ये अगोदर होत्या त्या सर्व ते मोठे मोठे जे काही ते
भांडे होते, तो स्वच्छ करतो, तो पवित्र करतो, प्रार्थना त्या ठिकाणी ठेवतो आणि ते मंदिर पूर्ण धुवून तो काय करतो बरं, लेवी लोकांना परत मंदिरामध्ये आणतो आणि त्या ठिकाणी लोकांना काय सांगतो बरं तो, तुमचे दशांश आणि अर्पण हे घेऊन या. आता या ठिकाणी शेवटचा एक मी पॅराग्राफ वाचत आहे. The failure of people to bring their tithe to the Lord was influenced by what was taking place in the temple under the leadership of the priest. लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ह्या ज्या गोष्टी घडल्या मंदिरामध्ये, ह्या ज्या गोष्टी वाईट घडल्या, त्या सर्व गोष्टी याजकांच्यामुळे त्या गोष्टी घडल्या. लोक दशांश अर्पण द्यायचे बंद केले, कारण याजकांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही. In fact, that the temple was performed and that the offerings were being misused tended to discourage the liberties of the people. They had lost their zeal and the favor and were willing to pay their tithe. काय म्हटलेलं या ठिकाणी, जे लोकांनी पाहिलं याजकांच्याकडे, जे याजक काम करत होते, हे याजक बरोबर काम करत होते, म्हणून ते टाईत किंवा दशावतार अर्पण देत नव्हते. पण नेहमाने परत येऊन त्यांना ते मंदिर पुन्हा एक वेळेस उभा केलं. ते मंदिर त्यांनी पुन्हा एक वेळेस स्वच्छ केलं आणि त्यांनी पुन्हा एक वेळेस काय केलं बरं, त्या मंदिराला सुरुवात करून दिलेली होती. आपण ही परिस्थिती कधी-कधी पाहतो किंवा कधी-कधी नाही पाहत. कधी-कधी आपण दुर्लक्ष करतो, कधी-कधी दुर्लक्ष आपण करत नाही. पण आजचा जो हा धडा आहे, नेहमीने जो धडा शिकवलेला आहे, त्याच्या 10व्या, 12व्या, 13व्या अध्यायामध्ये, हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. जर आपण याजक लोक, जर आपण आपलं काम जे लोकांच्या आणि देवाच्या मध्ये जो मध्यस्थीचा जो भाग आपल्याला दिलेला आहे, जो पालकांना दिलेला आहे, तो जर आपण नाही केला, तर लोकांचा विश्वास आपल्यावरचा उडून जाईल. लोक स्वतःच आपापल्या कामामध्ये मग्न होतील आणि मंदिराचं काम काय होईल बरं, पडून जाईल. पण हे देवाचं काम आहे. तो कधीच त्याच्या मंदिराला खाली पडू देणार नाही. हे आपल्याला पूर्णपणे खात्री आहे. देव बाप करो, आपल्याला हे जे वचनं आलेले आहेत आणि आजचा जो धडा आलेला आहे, ह्या धड्यातून आपल्याला समजून आपण त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रयत्न करूया. आता मी सांगितलेलं होतं, की मला तुम्ही तुमचा जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न पाठवा. आणि मला एका व्यक्तीने हा प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न असा आहे, माझा वडील कमवतो, माझ्या वडिलांना भरपूर असा पगार आहे. पण माझा वडील दशांश अर्पण देत नाही. देतो पण तो थोडा देतो. देत नाही. जे द्यायला पाहिजे तो देत नाही. जर माझा वडील देत नाही, तर वडिलांच्या ऐवजी मी तो दशांश अर्पण देऊ शकतो का? याचा अर्थ असा आहे, की तो मुलगा आता काम करत आहे आणि तो वडिलांच्या मध्यस्थीमध्ये तो त्याला दशांश अर्पण द्यायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही, तुमचं जे नातं देवाशी आहे, हे इंडिव्हिज्युअल नातं आहे. तुमचं वैयक्तिक नातं आहे. तुम्ही कुणाचं दुसऱ्याचं तारण नाही करू शकत. पण दुसऱ्याचं तारण दुसऱ्यांना सांभाळण्यासाठी फक्त शक्ती दिलेली आहे तारणाचा, तो येशू ख्रिस्ताकडे आहे. जेव्हा आपण स्वर्गात जाणार, तेव्हा आपलं कुटुंब आपल्या संगती नसणार. आपण एकटे स्वतः उभारणार आपल्या स्वतःच्या तारणासाठी. स्वतःच्या तारणासाठी येशू ख्रिस्तासमोर आणि देवासमोर एकटे आपण उभारणार आणि आपलं जीवनी पुस्तक हे ते उघडणार आणि ते वाचणार. जर माझे पाप जास्त असतील आणि येशू ख्रिस्त जर माझे पाप जर घेत नसेल आणि तो जर धिक्कारत असेल, तर माझं मरण हे नक्की आहे. त्याच्यात काही वाद नाही. पण जर मी त्याच्यातून मुक्तता होण्यासाठी
जर मला करायचं असेल, त्याच्यातून मला मुक्त जर व्हायचं असेल, तर मी माझ्या नियमाने देवाने जे नियम दिलेले आहेत, त्या नियमाने मला चालावं लागेल. देवाने सांगितलेलं आहे, की माझा दशांश आणि अर्पण 10वा भाग माझ्या मंदिरात आण. म्हणजे माझ्याकडं भरपूर असं अन्न राहील. जर एखादा व्यक्ती, एखादा वडील जर देत नसेल, त्याच्या मध्यस्थीमध्ये तो मुलगा नाही देऊ शकत. तो मुलगा फक्त स्वतःच्याच तारणासाठी स्वतःचा दशांश अर्पण देऊ शकतो. तो दुसऱ्यासाठी. आता मी काल प्रश्न विचारला होता व तुम्हाला सांगितलेलं होतं, की जेव्हा आपण लहान मुलांना दशांश अर्पण देतो, हे ह्याच्यासाठी देतो कारण ते कमवत नाहीत आणि त्यांना ती सवय लागावी म्हणून आपण काय करतो बरं त्यांना दशांश त्यांचे अर्पण त्यांच्या हातामध्ये देतो. पण हा जो वडील आहे, हा कमवतो, त्याला समजतं. तो थोडं देतो, पण पूर्ण नाही देत. त्याचा अर्थ असा आहे, की त्याला माहीत आहे, की दशांश अर्पण हे दिलं पाहिजे. दशांश अर्पण हे दिलं पाहिजे. देव बाप करो, आपल्याला सर्वांना आशीर्वादित करो. आजच्या दिवसाचं जे वचन आलेलं आहे, ते आपल्या ध्यानामनात राहो. पुन्हा एक वेळेस आपण उद्या दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनाकडे जाणार आहे आणि देवाच्या आशीर्वादामध्ये राहणार आहे. पुन्हा एक वेळेस मी तुम्हाला विनंती करत आहे, जर कुणाला दशांश अर्पणाविषयी जर प्रश्न असेल, तर तुम्ही मला पाठवा आणि त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्कीच दुसऱ्या दिवशी करेन. आभारी आहे. थँक